जेव्हा तुम्ही नागपूरवरनं मुंबईला याल तेव्हा तुम्हाला या रस्त्याने, हा बघा हा जो रस्ता आहे या रस्त्याने जाऊन पुढे जो ब्रिज बनतो त्या गावाला, तिथे आज दिल्ली मुंबई आणि आपलं समृद्धी एकत्र येणार. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आपण समृद्धी मार्ग बोलवतो. समृद्धी मार्ग म्हणजे आमने इथे तो, आणि इथून हा याला समृद्धी मार्ग नाही बोलवतात, याला JNPT वडोदरा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे असं नाव आहे. वडपे इथून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर ही चढण बनत आहे. हा जो आहे हा तुम्हाला मुंबईकडे मुंबई येऊन इकडे वळून घ्यावं लागेल. सध्या आपण ज्या रस्त्यावरून चाललो तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे टाकली. या दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरून जेव्हा मुंबई ठाण्याला जायचं असेल तेव्हा ते कसं जातील या संदर्भात छोटासा व्हिडिओ. दिल्ली मुंबई हा जो एक्सप्रेस वे जेव्हा आपण अकलोली इथनं जर इंटरचेंज तिथे उतरून भिवंडीला येऊ शकतात, आणि जर डायरेक्ट येत असेल त्यांना नाशिकला वगैरे जायचं असेल त्यांनी कसं जावे त्यासाठी हा व्हिडिओ. इथे बघा 2 पिलर उभे केले आहेत ब्रिज साठी. या संदर्भात मी सांगतो त्यासाठी आपल्याला या बाजूला देखील जावं लागेल. मागच्या हा मेन रोड होता, बाजूला अजून एक रस्ता बनतोय. तो रस्ता का बनतोय ते सांगणार मी आता या व्हिडिओत. या बाजूला देखील काम सुरू आहे. त्यातून वेळ असेल तोडायचे, तो पण वेळ असेल तर तोडणार नाही, तो पण काहीच होणार नाही. हा बघा हा जो तुम्हाला रस्ता दिसत आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. जेव्हा आपल्या समृद्धीवरनं गाड्या येतील नागपूर मार्गे तेव्हा देखील याच रस्त्यावरनं जातील, कारण आमच्या इथनं इंटरचेंज आहे. आणि हा जो रस्ता बाजूला बनत आहे हा यासाठी की इथे 2 पिलर बघा इथे काम करते, खूप मोठा इंटरचेंज होणार आहे. आणि याची सुरुवात हा इंटरचेंज जिथनं सुरू होतो तो साईदारा समोरचा, साईदारा समोर मोठं काम चालू आहे. तिथे जो आपण आपला मुंबई ठाण्यावरून आल्यावर समृद्धीवर येण्यासाठी तिथनं इंटरचेंज बनणार आहे. पण हा जो इथला इंटरचेंज आहे, जेव्हा तुम्ही पडगाव वगैरे जायचं असेल तुम्ही या इकडून समृद्धी होणार तेव्हा तुम्हाला इथे मागे देखील ब्रिज असेल, तो असा गोलाकार असेल. तो असं समजून काय येणार त्याला, त्याआधी मी तुम्हाला व्हिडिओ शेवटला एक ब्लॅकबोर्ड मी समजवलेला असेल तो ब्लॅकबोर्डचा व्हिडिओ टाकेल. हा जो रस्ता आहे हा खालतून येतोय, या रस्त्याने जेव्हा तुम्ही याल इथून वरती जाण्यासाठी राईट दिल्ली मुंबई, जेव्हा तुम्ही गुजरात मार्गे या दिल्ली मार्गे आणि तुम्हाला जेव्हा मुंबईला जात असेल तर तिथे वडप्याचा डोंगर काय डोंगरात येऊ शकत नाही, तरी तुम्हाला हा जो बाजूचा रस्ता म्हणून या बाजूच्या रस्त्यावर नाही येऊन हा जो पिल्लर बांधला याच्या बाजूने एक चढण असेल, अशी मोठा पिल्लर असेल, ही चढण असेल. या चढणांवरनं तुम्ही इकडून जेव्हा याल चढणवरून चढल तर साईदाराच्या समोर मागच्या साईडला तिथून तुम्ही उतरण घेतली तर नाशिक मार्गे जाऊ शकता, किंवा आपल्या डाव्या हाताने उतरण घेतली तर तुम्ही मुंबई ठाण्याला जाऊ शकता. लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ मी काल काने यांच्या व्हिडिओमध्ये पाहिले, त्यांनी खूप छान डिटेल दिलेली आणि मी कमीत कमी महिना झालो या व्हिडिओ म्हणजे याचा व्हिडिओ बनवण्याच्या मागे. बघा जे काम चालू त्याचा बाजूने जाल रस्ता जो याला जॉईंट असेल. तर हा झाला इथून ठाणे मुंबईहून किंवा ठाणे मुंबई बोलतो सॉरी दिल्ली गुजरात तिकडून आल्यावर मुंबईला जाण्यासाठी किंवा पडग्याला जाण्यासाठी हा रस्ता वापरण्यात येणार आहे. तसेच जेव्हा आपण तिकडून येऊ समृद्धी महामार्गावरनं आणि आपल्याला जायचं असेल मुंबई ठाणे तर त्याच्यासाठी आपल्याला खालतूनच जाणे वरतून नाहीये. पण जेव्हा तुम्ही मुंबई ठाण्याहून याल
मुंबई ठाण्याहून आल्यावर तुम्हाला या समृद्धी नदी वडपे जे इंटरचेंज आहे, तर समजा तो मेन मुख्य रोड आहे वडपेचा, आपला डोंगर जो खणला होता, तिथनं जेव्हा तुम्ही पुढे सायदारासमोर तुम्हाला एक चढण भेटेल, ज्याचं काम चालू आहे. ती चढण तुम्हाला समृद्धीला जाण्याची जाणार. ती चढण तिकडून साधारण फिरून आल्यावर या पिल्लरच्या बाजूला एक उतरण, समोर एक बाईक उतरत चालले, तिथनं ती उतरण डायरेक्ट तुम्हाला पुढे जाता येईल. हा तिकडचा भाग झाला. इथे दोन म्हणजे एक चढण भाग आहे आणि एक उतरण भाग. आणि हा जो पिल्लर आहे त्याच्यावरनं जेव्हा तुम्ही जे इकडून नाशिक दिल्लीवरनं आलेत, तर तिथनं तुम्हाला डायरेक्ट सरळ न येता, ऍक्च्युली नाशिक दिल्ली सरळ नाही, त्याला इंटरचेंजचा काहीच हे नाही. पण इकडे मागच्या बाजूला जो बनतोय त्याच्यासाठी जेव्हा समृद्धीवरनं तुम्ही याल, समृद्धीवरनं मुंबई ठाणे जायला सरळ आहे, पण तुम्हाला नाशिकला जायचं असेल तर तिथनं चढण भेटेल एक. त्या चढणवर चढून हा रस्ता क्रॉस करून सायदाराच्या समोर उतरून जाईल मागच्या बाजूला. ती उतरून तुम्हाला नाशिकला घेऊन जाईल. खूप मोठं कन्फ्युजन आहे. मी घरी जाऊन बोर्डवर एक तयार करेल, तेव्हा तुम्हाला समजून येईल. अशा प्रकारे हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बोला किंवा आपला समृद्धी महामार्ग ऍक्च्युली मागे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. समृद्धीवरनं जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इथे येणे. हा ब्रिज मेन इंटरचेंज आहे. या इंटरचेंजचा जो मुख्य भाग आहे तो सायदारासमोर आहे. मी पुढील व्हिडिओ तो दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर या पिल्लरचा अंदाज जो आहे, मी आता बोललो की जेव्हा तुम्ही दिल्ली मुंबई मार्गावरनं गुजरातवरनं याल आणि तुम्हाला मुंबईला जायचे, तर तुम्हाला इथे जो चढण दिसेल ते काम चालू आहे, त्या चढणनी जाणं आहे. सायदाराच्या इथे तुम्हाला उतरणं आहे आणि सरळ मग जाणं आहे. तसेच ही जी उतरण आहे असे आल्यावर पुन्हा खालती यावी लागेल. ही जाऊन तिकडे मुंबईला जाणार आहे, तिकडून इकडे खालती येणार आहे. ती कुठली असेल मग इथून एक चढण राहिली या बाजूनी नाशिकला उतरण्यासाठी. आता तुम्हाला मी काय बोललो तर समजलं नसेल, खूप कन्फ्युजन आहे. ड्रोननी तुम्हाला वरतून ते व्यवस्थित दिसलं असता. असो, मी तुम्हाला बाहेरवर मॅप दाखवेल नंतर घरात बोर्डवर बनवून. हा बघा, हा मेन इंटरचेंज आहे. इथे गाड्या डिवाइड होतील आणि त्या इंटरचेंज वरनं जेव्हा तुम्हाला समृद्धीवर यावं लागेल तेव्हा तुम्ही हा बघा, हा रस्ता आहे. काही चालत लोकांना इथनं एक रस्ता बनवला जाईल. वेअरहाऊस वगैरे तोडणं बाकी आहे अजून. दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे. आपण समृद्धी मार्ग बोलवतो. समृद्धी मार्ग म्हणजे आमने इथे तो, आणि इथून हा याला समृद्धी मार्ग नाही बोलवतो, याला JNPT वडोदरा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे असं नाव. नेहमीच नवे व्हिडिओ, नवीन माहिती सहित आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे. बेल दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओ संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. हा सर, आमनेकडे जाणारा रस्ता आहे. आमने जो इंटरचेंज आहे त्या ठिकाणी आपला समृद्धी महामार्ग आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस जॉईंट होणार. हा जो काय 2-1 किलोमीटरचा पट्टा आहे तो. रस्ते पाहिजे तितके बरोबर नाहीत, जसे पाहिजेत तसे. हे बघा, चिरा पडल्यात आणि पुन्हा तोडून पुन्हा करावा लागेल असा अंदाज आहे. पत्रे लावत काही आता तुम्हाला
मेन दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली कसे आपण इकडे येणार समृद्धी महामार्गावरून. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला एक मॅप दाखवेल, ज्या अंदाजे तुम्हाला समजेल की आपण जेव्हा मुंबई ठाण्याहून येतो तेव्हा समृद्धी महामार्गावर कसे जावे. तर समजा आता दिल्ली मुंबई जो मार्ग आहे तो आहे, आणि आपला मुंबई ठाण्याहून जेव्हा आपण येतो नाशिककडे जाणार तो हा रस्ता, आणि अजून सर्कल हा पूर्ण वडपे सर्कल, दिल्ली मुंबई आणि हा वडपे सर्कल. आणि सध्या इथनं टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बनवलेला आहे. तर जेव्हा आपण दिल्ली मुंबईहून येतो हा रस्ता सरळ इकडे आमनेर जातो, हा मुंबई नाशिक हायवे. जशी आपण दिल्ली मुंबईहून येतो इथे सध्या डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे. इथनं साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर साईधाराच्या एक्झॅक्टली समोर एक वळण म्हणजे आतमध्ये रस्ता तयार होत आहे. मला जेव्हा आतमध्ये जाल तेव्हा तुमचं मेन रोडवर दिसून येत नाही. मेन रोडवरनं जेव्हा तुम्ही थोडासा अजून पुढे येताना तेव्हा या बाजूचा जो पट्टा आहे तो भिवंडीकडे मुंबईकडे येतो, तिकडचा पट्टा लगेच तुमच्या लक्षात येतो. अदरवाईज इथनं लक्षात येत नाही. तर जेव्हा तुम्हाला हा जो दिल्ली मुंबई मार्ग आहे तर जेव्हा तुम्ही इकडे येता अकलोली मार्गे किंवा गुजरात मार्गे, तेव्हा तुम्हाला इथनं त्या रस्त्याने नाशिक बाजूला वळून तिथे जो ब्रिज म्हणतो त्याच्यावरनं चढून हा वरचा घेऊन पूर्ण इथे तुम्हाला मुंबईसाठी इथे यावं लागतं. इतका मोठा वळण घेऊन मग तुम्ही इकडे मुंबईला जाऊ शकता. जो सध्या तात्पुरत्या स्वरूपात दाखवतो ना तो लक्षात घ्या पुन्हा एकदा. दिल्ली मुंबई वडपे इथून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर ही चढण बनत आहे. हा सर्कल हा जो आहे हा तुम्हाला मुंबईकडे आलेले मुंबई इथनं घेऊन इकडे वळण घ्यावं लागेल. तसेच जर तुम्हाला इकडे जायचं असेल नाशिकला, तर तुम्ही नाशिकला सॉरी नागपूरला डायरेक्ट, तर तुम्ही इथनं वळण घेतल्यावर जो रस्ता इकडून एक चालती देखील वाट उतरते. जेव्हा तुम्ही नाशिक मार्गे किंवा शहापूर पडगा मार्गे आला, देखील पडगा मार्गे आला तुम्हाला जायचं असेल तुम्ही इथनं बघा, इथनं एक वळण आहे जी इथे अटॅच होते. दिल्ली मुंबई जो येतो आणि आज इथे अटॅच झाल्यावर इथून चालती हा जो रस्ता येतो बघा फिरून फिरून मग हा जो सर्कल येते इथनं तुम्हाला आमनेकडे जायला भेटते उतरणे. आणि इथून जे येतो समजा तुम्ही आता तुम्हाला जायचं असेल दिल्ली मुंबई मार्गाहून नाशिकला, जेव्हा तुम्ही येता इकडून दिल्ली मुंबईकडनं अकलोलीवरून, तेव्हा इथनं एक चढण आहे बघा. ही चढण आहे ना, ही चढण फिरून येते अशी आणि इथून नाशिक मार्गे वळण घेते. लक्षात घ्या पुन्हा. म्हणजे ठाण्याचा जो सर्कल आहे माझीवाडावर आहे ना तसंच काहीच आहे इथून. आणि हा जो रस्ता दिल्ली मुंबईवरून तुम्ही डायरेक्ट येणार इकडे जाता किंवा काय लोक असतात जे इकडून येतात त्यांना जायचं असेल तर इथनं एक वळण जे असेल फिरून तुम्हाला पुन्हा इकडे घेऊन जाते. तर सेम कंडिशन अशी आहे की जेव्हा आपण आमनेहून येतो, आमनेहून आपल्याला जेव्हा आल्यानंतर आपल्याला जेव्हा नाशिक मार्गे जायचे असते तेव्हा आपण इथनं चढण एक होणार आहे. जी चढण अशी फिरून येऊन इथून पुन्हा या ठिकाणी उतरणार आहे, नाशिकला जाणार आहे. एकंदरीत खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जेव्हा पूर्ण तयार होईल ना तेव्हा सर्व लक्षात येईल, तर असं येणार नाही. यासाठी तुम्ही ड्रोनचे जे व्हिडिओ आहेत ते पाहिलं तर तुम्हाला बरोबर लक्षात येईल. काय काने का केने असतात त्यांचा व्हिडिओ मी पाहिला, ते तुम्ही व्यवस्थित दाखवलं. हा सरळ आमनेच्या इथे देखील थोडा प्रॉब्लेम आहे असा सर्कल, तो देखील मी मॅपद्वारे दाखवलं. सध्या या सर्कलचं काम पूर्ण होण्यासाठी इथे ब्रिजचं काम सुरू आहे, ते इंटरचेंज आहे मेन ते काम आहे, ज्याच्यामुळे आजी आणि महत्वाची गोष्ट इथे अजून वेअरहाऊसेस आहेत. हा जो भाग आहे हा फक्त इथपर्यंतच झालेला आहे. इथे बरेच वेअरहाऊसेस आहेत जे तोडण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. तर अशा प्रकारे हा मॅप आहे जो आपल्याला या दिल्ली मुंबई महामार्गावर किंवा दिल्ली मुंबई महामार्गावरून आमने इथे जाण्यासाठी कसा पर्याय आहे तो दाखवला गेला आहे. तर बनेपर्यंत अजून याच्यात किती चेंजेस होतील ते काय सांगू शकत नाही, हा एक अंदाज आहे फक्त. अशा प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी माहिती बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
चॅनलला पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान. जेव्हा तुम्ही नागपूरवरनं मुंबईला याल तेव्हा तुम्हाला या रस्त्याने, बघा हा जो रस्ता आहे या रस्त्याने जाऊन पुढे जो ब्रिज बनतो त्या गावाला, तिथे हा दिल्ली मुंबई आणि आपलं समृद्धी एकत्र येणार. हा जो पट्टा उतरून दिसतो तो आपला नागपूर मुंबई आणि आपण जिथे आहोत तो दिल्ली मुंबई. जो रस्ता तयार होत आहे तो तुम्हाला समृद्धीला घेऊन जा. हा रस्ता आहे इथे क्लिअर दिसतो तुम्हाला. हा रस्ता जो आहे हा तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाणार आहे आणि हा जो बाजूनी जाणार आहे हा सरळ जैनपेठीकडे घेऊन जाणार आहे.